इंग्रजी या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये एक अतिशय चिंताजनक बातमी आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आणखीन एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट येत आहे। हे प्रोजेक्ट येत असताना एकीकडे त्याला प्रचंड विरोध होतोय। राजू शेट्टी जी असतील, बंटी पाटील असतील आणि स्थानिक सगळे शेतकरी, उस्मानाबाद असेल, कोल्हापूर असेल, हे सगळ्यांचा विरोध आहे त्यांची शेतीची जमीन देण्यासाठी। एका बाजूला ही भूमिका सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या मराठी माणसाची असताना दुसरीकडे आणखीन एक चिंताजनक गोष्ट झालेली आहे, जी आज सगळ्या वर्तमानपत्रात आलेली आहे। ती म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिलेला एक रिपोर्ट। त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की या सगळ्या प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र सरकारने 20,000 कोटी रुपयाचं लोन घेतलेलं आहे आणि याच्या नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवेसाठी 12,000 कोटी रुपयाचा इन प्रिन्सिपल आणि 8,000 कोटी इंटरेस्ट असं याचा व्यवहार पहिल्या टप्प्यातला आहे। त्याच्यात फायनान्स मिनिस्ट्रीने ऑब्जेक्शन्स घेतलेली आहेत आणि तेवढंच नाही तर त्याच्यात 3-4 ज्या चिंताजनक गोष्टी आहेत की हा लोन घेत असताना नॉर्मली लोन हे हडकोकडून अनेक वेळा घेतलं जातं, पण महाराष्ट्र सरकार आज 6.75% लोन घेते। ह्या प्रोजेक्टसाठी 8.85 हा इंटरेस्ट रेट लावलेला आहे। हेही ऑब्जेक्शन फायनान्स मिनिस्ट्रीने घेतलेलं आहे। त्याचबरोबर आता जो लोन घेतलं जाईल या प्रोजेक्टसाठी, ज्याला प्रचंड महाराष्ट्रातून विरोध होतोय, हे करत असताना महाराष्ट्रातलं 22% बजेट, प्लीज नोट, 22% बजेट हे गव्हर्नमेंटचं जे बजेट आहे ते रिपेमेंटमध्ये जाईल। हे मी म्हणत नाहीये, ही फायनान्स मिनिस्ट्रीची नोट आहे जी आज पूर्ण सगळ्या वर्तमानपत्रात आलेली आहे। त्याचबरोबर आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की एकीकडे अनेक निधी शिक्षकांचे असेल, अनेक इन्फ्रास्ट्रक्चर दुसरे प्रोजेक्ट्स असतील, जल जीवन मिशन असेल, म्हणजे शाळा, आरोग्य, जल जीवन मिशन याची पेमेंट्स वेळेवर होत नाहीत, पगार वेळेवर होत नाहीत एकीकडे। ही एक परिस्थिती असताना दुसरीकडे आणखीन कर्जाचा बोजा वाढवायचा आणि तेवढंच नाही तर पुढचा टप्पा, मी अनेक वेळा महाराष्ट्रात याच्याबद्दल बोलले की कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार असताना एक FRBM ऍक्ट आला होता, जो फिस्कल मॅनेजमेंट ऍक्ट रेग्युलेटर म्हणून येतो। म्हणजे फिस्कल मॅनेजमेंट काय असतं, जेवढे पैसे येतात आणि आपण खर्च करतो त्याच्यातली गॅप किती असते त्याला फिस्कल मॅनेजमेंट म्हणतात, जे सातत्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं बजेट मॅनेजमेंट करत असतं। हे करत असताना असं ठरलं होतं केंद्र सरकारमध्ये, आणि हा निर्णय अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या सरकारचा आहे, जे BJPचंच सरकार होतं, की हे फिस्कल मॅनेजमेंट हे 3 ते 4% पुढे मागे राहता कामा नये। केंद्र सरकारला एक नियम आणि राज्यांना एक नियम, आणि ह्याच या सरकारच्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑब्जेक्शन मध्ये आलेलं आहे की FRBM ऍक्ट हा जो आहे तो करत असताना हे जर असंच काम करत राहिलो तर FRBM ऍक्ट च्या बाहेर आपण जाऊ, विच इज नॉट अलाउड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। त्यामुळे माझा प्रश्न असा आहे या महाराष्ट्राच्या सरकारला, आणि त्यांनी आणखीन एक ऑब्झर्वेशन सांगितलंय की MSRDC यांच्यासाठी जे लोन, आता एक 24,000 कोटी रुपयाचं, लाख कोटी रुपयाचं एक लोन घेतलं जात आहे, ज्याला सरकार गॅरंटी होते। मी डेव्हलपमेंटच्या कुठल्याही विरोधात नाही, पण हे जे नंबर्स सांगतायत, आणि हे नंबर्स माझे नाही आहेत, हे वर्तमानपत्रात आलेले आहेत, आणि हे सगळे नंबर्स फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोटमध्ये, जी कदाचित अर्थातच सगळ्यांनी वाचली का नाही मला माहिती नाही। माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे का, तर जरूर झालं पाहिजे, पण लँड ॲक्विजिशन करताना ज्या पद्धतीने या प्रोजेक्टला विरोध होतोय। आणि आणखीन एक माझा प्रश्न, एक सूचना आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की जर एक्झिस्टिंग रस्ता आहे, सगळे शेतकरी म्हणतात एक्झिस्टिंग रस्ता आहे, तर आणखीन एक रस्त्याची काय गरज?
तर तुम्हाला स्ट्रेंथन करायचा असेल तर आहे तो रस्ता त्याच्यातच का नाही एखादी लेन पुढे मागे करत. हा एक मार्ग असू शकतो का. एक म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना हा रस्ता नको आहे, त्याला विरोध आहे, ही एक बाजू. आणि दुसरी बाजू जे फायनान्स मंत्रालय म्हणते महाराष्ट्र सरकारचं की हा प्रोजेक्ट जर झाला तर महाराष्ट्र जे आधीच आर्थिक अडचणीत आहे तो अजून आर्थिक अडचणी येतील, ही ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची अर्थ मंत्रालयाची नोट आहे. म्हणजे आर्थिक दिवाळखोरी येईल का या राज्यात, अशी एकीकडे परिस्थिती आहे असं महाराष्ट्र सरकारचं डॉक्युमेंट सांगतोय आणि विरोध होतोय. मग आपण हा हट्ट का करतोय या रस्त्याचा. जमीन द्यायला शेतकरी तयार नाही, खिशात पैसे नाही. मग हे लोन घेऊन कशासाठी हे करताय. राज्याची ऑलरेडी आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे, हे मी वारंवार म्हणते तुम्हाला. आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, हा माझा कुठलाही आरोप नाही. जी वास्तव परिस्थिती आहे ही मी तुमच्या समोर मांडते आहे. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की या प्रोजेक्टचा पुन्हा एकदा विचार करावा. त्याचबरोबर फिस्कल मॅनेजमेंट याचा गांभीर्याने विचार करावा. आणि जे पैशाचा जे MSRDC लाही ऑब्जेक्शन्स फायनान्स डिपार्टमेंटने घेतलेले आहेत त्याचाही अतिशय गांभीर्याने विचार करा. इलेक्शन्स येतील आणि जातील, पण एकदा आर्थिक घडी जी महाराष्ट्राची आहे ती जर विस्कळीत झाली तर आपल्याला रिकव्हर करायला दशकं लागतील. आणि त्याचबरोबर त्याच्यात नुकसान कष्ट करणाऱ्या मराठी माणसाचं होणार आहे. याचा अतिशय गांभीर्याने विचार महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे. दॅट्स नॉट द पॉइंट. हा पॉइंट तो नाहीच आहे. शेतकऱ्यांना सरकारनी भरपाई द्यायचीच असते. हा कायदा या देशाचा जो मनमोहन सिंग साहेबांनी केलेला आहे. एक तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण जेव्हा तुम्ही 1 रुपयाचा जमीन घेता कुठल्याही शेतकऱ्याची, त्याला 4 पट भाव मिळाला पाहिजे. हा अधिकार शेतकऱ्यांना डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या UPAच्या सरकारने दिलेला आहे. त्याच्यामुळे ते जेव्हा पैसे देतात म्हणतात हे काय उपकार करत नाहीये कुठल्या शेतकऱ्यावर. आणि शेतकरी जर जमीन द्यायलाच तयार नाहीये तर विकायचा विश्वास येतोच कुठे विश्वास. माझं म्हणणं आहे की ह्याचा डेटा असावा. पैसे कुणाला जात आहेत हा आता विषयच नाहीये. विषय असा आहे की शेतकऱ्याला विकायचीच नाहीये जमीन. शेतकऱ्याला जमीन एकीकडे विकायची नाहीये आणि दुसरीकडे फायनान्स मिनिस्ट्रीनीच ऑब्जेक्शन घेतलेत ना लोन घेण्यावर. त्याच्यामुळे खिशात पैसे नाही असं मी म्हणत नाहीये, सरकारचा फायनान्स मिनिस्ट्री म्हणते आणि त्यांनी सिरियस ऑब्जेक्शन केलेले आहेत. त्याच्यामुळे हा आर्थिकच इम्बॅलन्स आहे सगळ्या राज्यात आणि प्रचंड लोन महाराष्ट्रावर आहे. आणि 22% तुमचं बजेट जर फक्त इंटरेस्ट भरण्यातच जाणार असेल तर राज्याचा प्रोग्रेस पुढे कसा होणार. प्रवास राज्याचा प्रगती कशी होणार. शिक्षण आरोग्य याच्यावर पैसेच नाही सरकारकडे असं सरकारचा डेटा सांगतो. मी प्युअरली जी फायनान्स मिनिस्ट्रीची नोट आहे ह्या बेसिसवर सांगते. मी आर्थिक आणि एकीकडे शेतकऱ्यांचा विरोध आणि दुसरीकडे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही चिंताजनक आहे. आणि हे मी म्हणत नाहीये, मी कुठलेही आरोप या सरकारवर करत नाही. मी फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहेत जी नोट फायनान्स डिपार्टमेंटनी सर्क्युलेट केली आहे ती मी तुम्हाला दाखवते आणि सांगते, जी आजच्या वर्तमानपत्रात आलेली आहे.
अरे नुसती नाराजी व्यक्त करून उपयोग होणार नाही. मी आबिटकरांना फोन करणार आहे. पालकमंत्री आहेत ते कोल्हापूरचे, आमच्या अपेक्षा आहेत. कोल्हापूर माझ्या वडिलांचा आजोळ आहे, मी दरवर्षी कोल्हापूरला जाते. विसरून चाला, हे शाहू महाराजांचं महाराष्ट्र आणि कोल्हापूर आहे. जी अंबाबाई कोल्हापूरची आहे, तिथले जर शेतकऱ्यांवर असा अन्याय होत असेल आणि आम्ही बोलणार नसतो, तर माझी आबिटकरांना विनम्र विनंती आहे की तुम्ही पालकमंत्री आहात, पालक. त्याच्यामुळे माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत की ते न्याय देतील महाराष्ट्राला. हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे, कॅबिनेट नंतर माननीय मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. कारण का डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. हा डेटा माझा नाहीये ना, हा डेटा महाराष्ट्र सरकारचा आहे. आणि मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात, सगळी डिपार्टमेंट त्यांनाच रिपोर्ट करतात. तर त्यांनाही हे वास्तव माहितीच असेल ना की महाराष्ट्रावर लोन किती आहे. आणि FRBM ऍक्ट हा अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा ऍक्ट आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधलाच तो ऍक्ट आहे. NDAच सरकार होतं तेव्हा जेव्हा ऍक्ट आणलेला आहे, ज्याच्याबद्दल वारंवार आधी बोलत असताना अरुण जेटली साहेब किती वेळा या ऍक्ट बद्दल बोलले. डेटा काढून बघा पार्लमेंटमध्ये. फिस्कल मॅनेजमेंट ही अतिशय कुठल्याही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड, चौथी आहे ना फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. मग महाराष्ट्राला पैसे द्यावे. GST रेकॉर्ड कलेक्शन झालंय, मग महाराष्ट्राला आर्थिक मदत करावी केंद्र सरकारने. हे मला कुणाच्या शब्दाला वगैरे मला माहिती नाही. जी बातमी आज महाराष्ट्र आली आहे, मला काही फरक पडत नाही कुठलं डिपार्टमेंट आणि काय. मला आर्थिक महाराष्ट्राची परिस्थिती अडचणीत आहे ह्याला जास्त महत्व देतं. सरकार कुणाचं आहे काय कोई मायने नाही रखता. आमचं सरकार असतं तरी माझं मत हेच असतं, कारण का हा देश कुणाच्या मनमर्जीने चालत नाही, तो संविधानानेच चालतो आणि नियम कायद्यानेच चालतो. FRBM ऍक्ट हा कोणी आणला? हा FRBM ऍक्ट हा अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणला आणि त्याला मनमोहन सिंग साहेबांनी स्ट्रेंथन केलं, त्याला आणि ताकद दिली. मग असं काय चाललंय हे मी दिल्लीमध्ये पण रेस करणार आहे हा इश्यू पार्लमेंटमध्ये. कारण का मला निर्मलाजींना पण सांगावं लागेल की निर्मलाजी देखो हमारे राज्य में क्या हो रहा है. कारण काय तुम्हाला आता आनंद होईल, पण 2-4 वर्षांनी जर दिवाळखोरी राज्याची निघाली तर कोण जबाबदारी घेणार?